बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात करेन। आता मी बोलणार नाही आणि मी बगर बोलले ना तुमचा इलाज करेल। चालेल का? चालेल। हा, आता आवाज नाही अजिबात। आणि ज्याचा समर्थक आवाज केला तर त्याची तिकीट कापून टाकेल। जेवढी डायसवर उभी मंडळी आहे सर्वांनी पहिले डायसच्या खाली व्हा। विनंती आहे माझी विनंती। आवाज नाही अजिबात। आणि ज्याचा समर्थक आवाज केला तर त्याची तिकीट कापून टाकेल। जेवढी डायसवर उभी मंडळी आहे सर्वांनी पहिले डायसच्या खाली व्हा। विनंती आहे माझी विनंती। शांतता राहिल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। कृपया ते झेंडे खाली करा। झेंडे घेऊन उभा टाकायला गेलं नाही तुम्हाला। आता नाना भाऊंनी काय सांगितलं? झेंडे घेऊन उभा टाकायला गेलं नाही तुम्हाला। आता नाना भाऊंनी काय सांगितलं? हे काँग्रेस पक्षाची शिस्त आहे। आजपर्यंत शिस्त मागित आलो आपण। एखाद्या तुकार पक्षासारखा हा पक्ष नाही। वसंतराव चव्हाण साहेबांना विनंती करतो, पालन करायचं कार्यक्रम आहे। सन्माननीय दिल्लीहून आलेले नेते, महाराष्ट्रातून आलेले नेते या ठिकाणी येणाऱ्या लोक विधानसभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहेत। तुम्ही जर गडबड कराल, बोलाल, तुमचं मला ऐकू येत नाही, माझं तुम्हाला ऐकू येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी होईल। आज या गुरुद्वाराच्या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांची ही बैठक होत असताना पहिल्या प्रथम या नांदेडचे गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पवित्र भूमीस मी माझं अभिवादन करतो। आज महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीनं परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 विधान जिल्ह्यातील एक आढावा बैठक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात येत आहे। त्या बैठकीला अध्यक्ष म्हणून इथं उपस्थित असलेले माननीय रमेशजी चन्नीचल्ला साहेब, नवी दिल्ली मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, नितीनजी विजयजी वडेचेवार साहेब, बाळासाहेबजी थोरात, अमित भाई देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील, नानाभाऊ गावंडे, नसीम खान साहेब, कुणालजी राऊत, अभिजित पटेल, धीरज भैया देशमुख आमदार, शिवाजीराव खडगे खासदार लातूर, कल्याणकर काळे खासदार जालना, ईश्वररावजी भोशीकर आमदार भवनाना अंबर्डे, माधवराव पाटील जळगावकर हदगाव आमदार, श्रीमती प्रज्ञाताई सातव, आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दक्षिणचे माननीय हनुमंतराव बेटमुगळेकर, उत्तरचे अध्यक्ष माननीय BR काका, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुलभाई सत्तार, या मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विविध पक्षांचे सेलचे अध्यक्ष, आदरणीय मंच आणि 3 जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार,
इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व पदाधिकारी, मित्र हो, आज या ठिकाणी ही तिन्ही जिल्ह्याची बैठक होत असताना जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेडच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज या कार्यक्रमासाठी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी ही सभा विधानसभेच्या निमित्तानं ही आयोजित केली। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मराठवाड्यातून काँग्रेस पक्षाचा 100% निकाल लागला, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो। आभार। लातूर असेल, नांदेड असेल, जालना असेल, या ठिकाणी मराठवाड्यातून 3 खासदार होते आणि या तिन्ही खासदार आपण विजयी केलं, त्याबद्दल आपले आभार। आता लोकसभा संपली, येणारी विधानसभा ही सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायची। खरं म्हणजे लोकसभा आपल्या ताब्यात आली असती, दुर्दैवानं काही जागा कमी पडल्या आम्हाला आणि आमच्या भारताचं सर्वच पंतप्रधान जे आमचं स्वप्न होतं, आदरणीय राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करण्याचं, काही अंशी हुकलं, मनामध्ये हुरहुर आहे। आता ही मनाला लागलेली चढक हुरहुर आम्हाला येत्या विधानसभेच्या निमित्तानं भरून काढायची। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तरच आपलं खरं आहे आणि आलीच पाहिजे। त्याच्या परिस्थितीला जमलेला प्रत्येक कार्यकर्ता, मतदार, माननीय अध्यक्ष साहेब इथं आलेला आहे। हा इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला दाखवून देणार आहे या मराठवाड्यातल्या जागा जास्तीच्या काँग्रेस पक्षाच्या पाड्यात कसं पडतील, त्या हेतून आम्हाला काम करावं लागलं। लोकसभेमध्ये केलं, देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आणि त्यांचे सहकारी चन्नीसला साहेब असतील, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ, त्यांची काँग्रेस महाराष्ट्र कमिटीची टीम, या ठिकाणी आपण हा मेळावा 3 जिल्ह्याचा आहे। पहिल्या प्रथम मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करणार आहे, येणाऱ्या जागा ह्या विधानसभेच्या आपल्या जिल्ह्यातून 100% निवडून आणणार की नाही, हात वरी करून सांगावं आपल्याला, तरच नांदेड डरमुक्त हो गया, झालं की नाही। काही लोकांना वाटलं माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस, इतकी दिवस मान्य, पण मधल्या काळामध्ये मी अनेक वेळा त्यांना सभेतून जाहीर केलं, अशोकरावजींना, साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो, तुम्ही बीजेपी मध्ये पलायन का केलं, हा मुद्दा लोकांपुढे आला पाहिजे, सांगलं पाहिजे। आता त्यांची मजबुरी आम्हाला माहिती नाही,
मी एवढंच म्हणते, त्यांची मजबुरी. आपकी चॉईस क्या है? राशेकराव काय सांगतील? त्या बिनभाड्याच्या घरात जाऊन बसतील का? उन्होंने बताया मेरा सीमेंट को घर चाहिए और बीजेपी वालों ने रातों रात उनको खासदार बना दिया. माझा आशेकरावांना सवाल आहे, आम्ही कार्यकर्ते होतो, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तळ हातावर पोचलं 60 वर्ष वडिलापासून, त्यांचा विश्वासघात केला तुम्ही, मला या ठिकाणी सांगायचं. आज ह्या नांदेड जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या विचाराच्या विरुद्ध पेटलेला आहे. मित्र, लोकसभेची लढाई जिंकली आपण, आता आहे विधानसभा. आपण इथं सृष्टी आली, शनीश्वर साहेब आलेत, महाराष्ट्राचे आहेत, त्यांना ठणकावून सांगला पाहिजे, आने वाले दिनों में महाराष्ट्र में आघाड़ी का सरकार आएगा, हे आपल्याला सांगायचं. आघाड़ी का सरकार आएगी, महाविकास आघाडी. याच्यासाठी हा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याला आता पूर्व तयारी आहे. पण मित्र, विशेषतः नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना मला सांगायचं, घाबरायचं काही कारण नाही. अपने पास लाठी क्यों लाठी है ये समझ के अपन चलने का. कोई लाठी उगारा तो अपने भी हाथ में लाठी लेने का वायदा अपन करना चाहिए. दहशत, मला माहित आहे मागच्या महानगरपालिका चव्हाण साहेबांनी कशा जिंकल्या. काही लोक साक्षीदार आहेत तिथं. पोलीसच्या गाडीमध्ये पैसे ठेवून वाटप केले. आता हा धडा आपल्याला शिकावा लागणार आहे. ते काही सांगू शकत नाहीत साक्षीदार मंडळी. म्हणून ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जीवाभावाची आहे. आदरणीय शनीश्वर साहब जी, मैं मेरे नांदेड़ जिले की तरफ से आश्वासित करता हूं कि आने वाले विधानसभा 9 के 9 आपने कांग्रेस पक्ष के पल्ले में कैसा आना चाहिए, हमको कोशिश करना चाहिए. मागचं झालेलं झालं, सब भूल जाओ पीछे का. अभी मराठवाड़े का नया इतिहास अपने को बनाने का है. मराठवाड़े के नेता माननीय हमारे लातूर के देशमुख साहब आए क्या? आ रहे. मैं सृष्टि को विनती करता हूं, आपके कोर कमेटी में जो भी मराठवाड़े का हिस्सा चाहिए, हमारे अमित देशमुख भाई को वहां पे स्थान मिलना चाहिए, ये विनती करता हूं. हरकत नाही. थोडा साहेब, आपण सगळी मंडळी, वडट्टीवार साहेब आपण आलात. आता ही जंग चालू झालेली आहे. आता मागे लोकसभेला दंड थोपवला आपण नांदेड विधानसभेसाठी. आता दंड नहीं थोपता, ते संबोधित करने के वास्ते हमारा पूरा महाराष्ट्र प्रदेश के सभी अध्यक्ष, उनके सभी दलों के अध्यक्ष यहाँ पे उपस्थित हुए. चंद्रनाथ साहब जी, आप भी हमारे नांदेड़ पवित्र भूमि में आए. आपका मैं तहे दिल से यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ. और मेरे 2 शब्द मैं यहाँ से खत्म करता हूँ. मैं एक नारा देता हूँ यहाँ पे, कांग्रेस पक्षाचा विजय
हा आवाज जास्तीच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. ताई आपण डायसवर नाही या खाली झालं. नसीम खान साहेब आपल्याला संबोधित करतील. सन्मान्य नसीम खान साहेब. काँग्रेस पक्षाचे श्री नाना पटोलेजी, विधिमंडळाचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातजी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, सतीश पाटीलजी, खासदार वसंत चौहानजी, खासदार कल्याण काळेजी, माजी खासदार तुकाराम रेगे पाटीलजी, माजी खासदार आणि आमदार सुरेश वरपुडकरजी, आमदार माधवराव जवलगावकरजी, आमदार मोहन हरबर्डेजी, माजी मंत्री डी पी सावंतजी, आमदार प्रज्ञाताई सातव, वजाहत मिर्जा, हनुमंत बेटमळगेकर पाटील, बी आर कदम, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार भाई, संजय रणगावकर जी, कुणाल राऊत जी, सिद्धार्थ हातेमेरे जी, आणि मकसूद भाई, शमीम भाई, महिला कांग्रेस, युवक कांग्रेस, सेवा दल, किसान सेल, एससी सेल, मायनॉरिटी डिपार्टमेंटचे सर्व पदाधिकारी, महिला कांग्रेसचे सर्वांनी नसीम भाई आप कंटिन्यू करो आपका भाषण. काँग्रेस पार्टी म्हणतायत, राहुल गांधी म्हणतायत, हिंदी मध्ये उर्दू मध्ये एक शेर आहे, दुआ करो सलामत रहे मेरी हिम्मत, दुआ करो सलामत रहे मेरी हिम्मत. सैकड़ों तूफान पर आप सबका साथ लेकर हम भारी हैं, हम लढेंगे और जीते. आले आपली घराणी मांडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांना आश्वासन देऊन इथून पाठवलेलं आहे, विश्वास देऊन पाठवलेला आहे की काँग्रेस पक्ष सर्व जाती जमाती आणि समाजाला न्याय देणारा पक्ष आहे. सर्वांना जे मागासलेला समाज आहे, सर्वांना आरक्षण भेटला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधीजी पासून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्यामध्ये आहे आणि आमची सर्वांची ही भूमिका आहे. मित्रांनो, आज आमच्या पूर्वी आपल्या आशीर्वादाने नांदेड लोकसभा क्षेत्रातून निवडून गेलेले खासदार श्री वसंत चौहानजी इथे बोलत होते. बोलताना आपण सर्वांना धन्यवाद दिला. मी पण नांदेड आणि मराठवाड्याच्या प्रत्येक मतदात्याचा, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, ओबीसी, मराठा, धनगर, एससी, एसटी प्रत्येक समाजाला धन्यवाद देतोय की भारतीय जनता पक्षाची जमानत जप्त करण्याचं काम मराठवाड्यातून आपण सर्वांनी गेल्या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये केलेला आहे. मित्रांनो, आणि कल्याण काळेसारखा आमचा नेता, वसंत चव्हाण साहेबांसारखा नेता,
अशा नेत्यांना देशाची लोकसभामध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन पाठवलाय. आता बारी आहे महाराष्ट्र मुक्त करायची. समाजावर अन्याय केला, ज्यांनी ओबीसी समाजावर अन्याय केला, ज्यांनी अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला, महिलावर अन्याय केला, युवकावर अन्याय केला, SC STचं जो आरक्षण आहे ते संपवण्याचा कट ज्यांनी रचला, अशी भारतीय जनता पार्टीची महायुती सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं काम येणाऱ्या विधानसभाला करायचं आहे. हा संकल्प घेऊन आपल्याला इथून आज जायचं आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांची तयारी आहे की नाही? किती तयारी आहे? हात वर करून नेत्यांना सांगा, आश्वास करा की येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकामध्ये नांदेड जिल्ह्याची 9 विधानसभा जर जोरात कोणी बोलला असेल तर आमचे काँग्रेस, कोणी बोलला असेल तर आमचे काँग्रेसचे KC वेणूला समजून घेतला पाहिजे. आणि नांदेडचा विषय काय आहे तुम्हाला माहितच आहे, आमच्यापेक्षा जास्त माहित आहे. मी पण तुमच्या सोबतच आहे. मी पण खूप नांदेडचा दौरा केलेला आहे. लोकसभा आहे तर चला नसीम खान, विधानसभा आहे तर चलो नसीम खान, महानगरपालिकाच्या निवडणुका आहे तर चला नसीम खान. आता ते निघून गेले. काढून घ्यायचं आहे. मराठवाड्याची प्रत्येक जाती जमाती जनताला न्याय मिळवून द्यायचा आहे. या महाराष्ट्राला वाचवायचं आहे. हे जे भ्रष्टाचारी सरकार बसलेली आहे मुंबईमध्ये, टक्केवारी घेणारी सरकार जे बसलेली आहे मुंबईच्या विधानसभामध्ये, या सरकारला खिचून काढायचं आहे मित्रांनो. आणि जशी आमच्या अनेक नेत्यांनी, चव्हाण साहेबांनी सांगितलं की हा मराठवाडा आणि हा महाराष्ट्र स्वर्गीय शंकरराव चव्हाणजी पासून, विलासराव देशमुख पासून, निलंगेकर साहेबांपासून अनेक नेत्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यांनी या मराठवाड्याच्या विकासासाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे. त्याची एक भूमिका होती. सर्व जाती जमात घर फोडून नियमाप्रमाणे जी सरकार स्थापित झालेली आहे आणि महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा कट रचत आहे, यांच्याशी महाराष्ट्राला वाचवायचं आहे. म्हणून आपण सर्वांना मला विनंती करायचं आहे की आपण सगळे मिळून एक संकल्प घेऊन आज निराधार घेऊन जा की महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला कुठली सीट कोणाकडे जाईल, कुठे कोण लढेल. मराठवाडा काँग्रेसची भूमी राहिलेली आहे. काँग्रेसला प्रेम करणारा मराठवाडा राहिलेला आहे. मराठवाड्याची जनता राहिलेली आहे. आमच्या सर्वांचं लक्ष आहे मराठवाड्यावर. आपण काही काळजी करू नका. लोकांना, प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. फक्त आपण खंबीरपणे एकजुटीने आपण तयार राहा आणि येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकामध्ये चव्हाण साहेबांनी जसं सांगितलं की प्रत्येक 9च्या 9 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची सरकार आली पाहिजे आणि महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त सरकारतून मुक्त करून या महाराष्ट्राचा गौरव आपल्याला पुन्हा प्राप्त करायचा आहे, आणायचा आहे. एवढंच सांगून माझा 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार साहेब, धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील. नांदेड जिल्ह्यामध्ये आयोजित आजचा हा काँग्रेसचा भव्य मेळावा, या कार्यक्रमाला उपस्थित रमेश चेनितलाजी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी, थोरात साहेब, विजय वडेट्टीवारजी, ज्यांना आपण बहुमतानं खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं आणि खऱ्या अर्थानं नांदेडचा स्वाभिमान जपण्याचं काम केलं, ते खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब, कल्याणरावजी काळे, आमचे मित्र सहकारी नसीम खान, अनिल पटेलजी, सुरेश वरपुडकरजी, माधवरावजी, मोहनरावजी, प्रज्ञाताई, सिद्धार्थजी, बजात मिर्झा, कुणाल राऊत, DP सावंत, हनुमंतरावजी, नाना गावंडे, अमीर शेख, BR कदम साहेब, अब्दुल सत्तार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे परिवर्तन घडलेलं आहे त्या परिवर्तनामध्ये पुन्हा एकदा
नवीन परिवर्तन घडवण्यासाठी जमा झालेले स्वाभिमानी काँग्रेसचे कार्यकर्ते, कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे आणि यानंतर अजून जिल्ह्याचे मेळावे घेऊन संध्याकाळी आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पोचायचं आहे. परंतु काल आम्ही 1 वाजता नांदेडमध्ये पोचलो. 1 वाजल्यापासून रात्री नांदेडकरांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात आलेलं आहे की काँग्रेस संपलेली नाही तर काँग्रेस मोठी झालेली आहे. हे काल आणि आजच्या गर्दीवरून या ठिकाणी दिसते. जे गेले ते गेले, परंतु आज काँग्रेसनं जी काही उभारी घेतलेली आहे ती फिनिक्स पक्षाप्रमाणे या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षानं उभारी घेतली. हे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिले. आणि आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या बघितल्यानंतर सामान्य माणसाला आज वाटतं की काँग्रेसमध्ये मला संधी मिळेल, मला आमदारकीच्या माध्यमातून या नांदेडची मराठवाड्याची सेवा करण्याची संधी मिळेल. हा विश्वास आज काँग्रेस पक्षानं या ठिकाणी निर्माण केला. आता आपली जबाबदारी, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आम्ही गाफील राहून चालणार नाही. लोकसभेला आम्हाला यश मिळालं, त्या यशाच्या जोरावर येणारी विधानसभा आम्हाला निवडून आणायची असेल तर पुढचे 2 महिने ताकदीनं आम्हा सगळ्या मंडळींना काम या ठिकाणी करावं लागेल. हा नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देण्याची वेळ येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी, आज असणारं महायुतीचं सरकार, अनेक प्रश्न आहेत. सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे, प्रीपेड मीटर हा एक मोठा विषय आहे. माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, पुढच्या 2 महिन्यामध्ये प्रचाराच्या दरम्यान हे प्रीपेड मीटर हा अत्यंत महत्वाचा विषय लोकांच्या समोर घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. आज तुमच्या हातात असलेलं भाजपची सत्ता हे प्रीपेड मीटर लावून तुमच्या घरातला लाईट सुद्धा आधी पैसे भरल्याशिवाय दिवा चालणार नाही. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य आहे का? हे जर मान्य नसेल तर आपल्या बोकांडीवर हे प्री मीटर आणणाऱ्या या भाजपला हद्दपार करण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला स्वीकारावी लागेल. आज 75,000ची नोकर भरती कुठे गेली हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे. MPSCची नोकर भरती कुठे गेली हा प्रश्न विचारला पाहिजे. पेपर फुटतायत त्याच्याबद्दल त्यांना जाब त्या ठिकाणी विचारला पाहिजे. सोयाबीनच्या भावाबद्दल त्यांना या ठिकाणी विचारल्या पाहिजे. आणि दुसरा, नागपूर टू गोवा हा शक्तीपीठ मार्ग तुमच्या जिल्ह्यातून देखील या ठिकाणी जातो. काही शेतकरी आज सुद्धा सकाळी मला भेटले, अनेक तालुक्यातून हा मार्ग या ठिकाणी जातोय. ह्याला प्रखर विरोध करण्याची भूमिका नांदेडकर मंडळांचं हित जोपासण्यासाठी केलेला महामार्ग आहे. मुद्दे अनेक आहेत, मुद्दे 100 मुद्दे आहेत या सरकारच्या विरुद्ध आपल्याला बोलायला. आणि म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आहे, लोकांच्या हृदयामध्ये काँग्रेस आहे. हे लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. राहुलजींनी या देशामध्ये नवचैतन्य निर्माण केलं, त्या नवचैतन्याचा फायदा आपल्याला या लोकसभेमध्ये झालेला आहे. आता त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभेमध्ये करण्याची भूमिका आपण कार्यकर्त्यांनी घ्यावी. हा उद्देश आजच्या बैठकीचा या ठिकाणी. उत्साह प्रचंड आहे, करंट जोरात आहे, तो करंट मतदानापर्यंत टिकला पाहिजे ही माझी विनंती आपल्याला या ठिकाणी असणार आहे. झटका द्यायचा आहे तो भाजपवाल्यांना आपल्याला द्यायचा आहे. ही जबाबदारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आज हा सळसळता उत्साह आम्ही सकाळपासून पाहतोय, इच्छुकांची संख्या पाहतोय. तिकीट एकालाच मिळणार आहे, परंतु आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. हा काँग्रेसचा आवाज बुलंद करायचा असेल, महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये आणायचं असेल, तुमचे अश्रू पुसणारं सरकार या राज्यामध्ये आणायचं असेल तर आपल्यातले मत देशाचं देखील लक्ष होतं की नांदेडकर काय निर्णय घेतात. आणि खऱ्या अर्थानं देशाला तुम्ही दाखवून दिलं की या मातीमध्ये काँग्रेस रुजलेली आहे, ती आमच्या हृदयात आहे, आमच्या मनामध्ये आहे. हे दाखवायचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आता पुन्हा विधानसभेला या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती करावी अशी विनंती करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठक कार्यकर्ता मेळावा नवनिर्वाचित मराठवाड्यातील काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेन्नीथलाजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली ते आपले लाडके नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, महाराष्ट्र विधानसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आपले लाडके नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वड्डेटी, नसीम खान साहब, अनिल पटेल जी, सुरेश वरपुडकर जी, आपले लाडके खासदार आदरणीय वसंतराव चव्हाण जी, खासदार कल्याण काळेजी, खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, माधवराव जवळगावकरजी, मोहनराव हंबार्डेजी, प्रज्ञाताई सातवजी, वजाहत मिर्जाजी, कुणाल राऊत, आपले नेते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे। काल लातूरला आढावा बैठक संपन्न झाली, आज नांदेड इथे होते। उद्या छत्रपती संभाजीनगर येथे या आढावा बैठकीला होती। लातूर येथे सभा झाली। सामान्य मला पाहायला मिळते मी आदरणीय रमेश चेन्नीथलाजी, आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, ही नांदेड इथे गर्दी जास्त आहे। लातूर पेक्षाही नांदेड इथे गर्दी जास्त आहे। आणि याचा अर्थच असा आहे की अशोक पतझड नंतर काँग्रेसचं नातं हे सामान्य माणसानं जोपासण्याचं काम केलेलं आहे। नांदेड हे काँग्रेस पक्षाचा गड आहे, हे सामान्य माणसानं दाखवून दिलेलं आहे। काँग्रेस पक्षाशी सामान्य माणसाची नाळ जुडलेली आहे। हे लोकसभेच्या शतशः आभारी आहे की तुम्ही
आदरणीय सोनिया गांधी यांची साथ सोडली नाही. तुम्ही आदरणीय राहुल गांधी यांची साथ सोडली नाही. तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांची साथ सोडली नाही. तुम्ही बाळासाहेब थोरात साहेबांची साथ सोडली नाही. तुम्ही विजय वडेट्टीवार साहेबांची साथ सोडली नाही. यासाठी आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता तुमची साथ देण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. हे मला विधाते आधुनिक मराठवाड्याचे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. मराठवाड्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आदरणीय रमेश चनिथलाजी यांना मी सांगू इच्छितो की आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मराठवाड्याचे पहिले मुख्यमंत्री. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना ताकद दिली. शिवराज पाटील साहेबांच्या आशीर्वादानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि थोरात साहेब आपल्याला कल्पना आहे. थोरात साहेबांना याची कल्पना आहे, जाणीव आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या बदलांच्या हालचालीला वेग आला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेबांना केलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. या महाराष्ट्राचं 2 वेळेला मुख्यमंत्रीपद नांदेडला अलीकडच्या काळामध्ये मिळालं. तुम्ही साथ सोडली नाही, पण त्यांनी का साथ सोडली? पण काँग्रेसचा कार्यकर्ता याने काँग्रेसची साथ सोडलेली नाही आहे. आणि म्हणून आज मराठवाड्यामध्ये नांदेड, जालना, लातूर तीनच काँग्रेसचे उमेदवार मराठवाड्यामध्ये उभे होते. 8 पैकी 7 खासदार निवडून आले. आणि आता आपल्या सगळ्यांचं लक्ष हे महाराष्ट्र, सगळ्यांचं लक्ष